नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंडचे टाईमटेबल येत आहेत विभागानुसार. तर आतापर्यंत किती आलेले आहेत आणि आत्ता सध्या जर बघितलं तर तुम्ही कोल्हापूर विभागाच्या टाईमटेबलबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर इथे जर जाल वेब पेजवर तर तुम्हाला इथं हा रिझल्ट येऊन जाईल. ओके. तर इथं जर बघाल तुम्ही तर नागपूरचा, चंद्रपूरचा आलेला नाहीये. त्याच्यानंतरनं धुळेचा एक आलेला नाही आणि ठाण्याचा आलेला नाही. बाकी सगळ्या विभागांचे ऑलमोस्ट आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर बघाल तर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटचा शेड्यूल जो आहे, तो काही-काही विभागांचा सेपरेट आहे. म्हणजे तुम्ही बघाल औरंगाबादचा काय आहे, की फक्त त्याचं सेपरेट असणार आहे टाईमटेबल. त्याच्यानंतरनं नाशिकचंही तसंच आहे. त्याच्यानंतर पुण्यासाठी त्यांनी दोन्हीचं दिलेलं आहे. म्हणजे रनिंग टेस्ट आणि याच्यासाठी एकत्रित असणार आहे. कोल्हापूरचं त्यांनी सेपरेटली आहे. आता बघा कोल्हापूरचं दाखवतो तुला मग तुम्हाला मी. ते कोल्हापूरचं टाईम टेबल आहे. तर कोल्हापूरच्या टाईम टेबलमध्ये जर बघाल तुम्ही तर त्यांनी काय केलं, की जिल्ह्यानुसार त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलेलं आहे. एकच मिनिट हे ओपन होत आहे. तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मी प्रत्येक अपडेट तुम्हाला मी लवकरात लवकर घेऊन येत असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला काय करा, की सबस्क्राईब करून मोटिव्हेट करा. बघा हे प्रसिद्धीपत्रक आहे त्याचं. तर याच्यानुसार बघितलं तर कोल्हापूर वनवृत्तासाठी टोटल जर बघितलं तर 249 एवढी पदं आहे आणि त्याच्यानुसार जर बघितलं तर यांनी ही लिस्ट लावलेली आहे. आता इथं जर बघाल तर 120 पैकी लिस्ट आहे. तुम्हाला ही लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल याच्यावरती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा ऑनलाईन भेटून जाईल. तर टोटल जर बघितलं तर याच्यासाठी जर बघितलं तर 44,233 एवढे उमेदवार काय काय की पात्र आहेत. 44,233 एवढे उमेदवार पात्र आहेत. तर जे विद्यार्थ्यांना 24 पेक्षा 54 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सगळ्यांना पात्र आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं ओके. तर ठीक आहे. हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही आता यांनी विभागीय जिल्हा कार्यालयानुसार यांनी डिस्ट्रिब्यूट केलेलं आहे. कोल्हापूरसाठी इथे दिलेलं आहे विश्रामगृह कोल्हापूर नाना-नानी पार्कसमोर पितळी गणपती मंदिर जवळ ताराबाई पार्क कोल्हापूर इथे होणार आहे. सांगलीचं बघितलं तर उपवनरक्षक सांगली यांचे कार्यालय जकात नाक्यासमोर हनुमाननगर कुपवाड एम-आय-डी-सी सांगली इथे आणि सातारासाठी आहे उपवनरक्षक सातारा यांचे कार्यालय भवन गोडोली रोपवाटिका परिसर सातारा इथे होणार आहे. ओके. तर इथं सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचं सोनं होणार आहे हे. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो मी. तर जर पाहिलं तुम्ही तर 29 तारखेपासून सुरू होणार आहे. तर तिथे जर बघाल तर कोल्हापूरचे 1 ते 1040 एवढे विद्यार्थी राहणार आहेत. त्यानंतर सांगलीचे बघितलं तर हे अ, अ, जर बघितलं तर हे 9 तारखेला. आता त्यांना काय करायचं आहे, की त्यांनी तिथे जायचं आहे बघा. लक्षात घ्या. तपासणी केंद्राचे जिल्हा मुख्यालय तिथे जायचं आहे 9. तर हे जायचं आहे, की 1041 ते 1760 या विद्यार्थ्यांनी 720 टोटल त्यांनी जायचं आहे सांगलीला. त्याच्यानंतर साताऱ्यासाठी 12 टेबलची संख्या आहे. तर ही टेबलची संख्या आहे. तर तिथे जायचं विद्यार्थ्यांनी 1761 ते 2720 एवढे विद्यार्थी आहेत. म्हणजे टोटल जर बघितलं तर 2720 एवढे विद्यार्थी काय करणार, की एका दिवशी होणार. आता विद्यार्थी संख्या जास्त आहे त्यामुळे यांनी डिव्हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर 30 तारखेला बघितलं तर कोल्हापूरला आहे ते 2721 ते 3760 एवढे विद्यार्थी जाणार. रोल नंबर बघायचा तुम्ही. इथे गुणवत्ता यादी क्रमांक जो आहे तो. त्याच्यानंतरनं तर बघाल सांगलीसाठी बघितलं तर 3761 ते 4480 एवढे विद्यार्थ्यांनी जायचं आहे या रोल नंबरपर्यंत 720 विद्यार्थ्यांनी आणि साताऱ्यामध्ये जायचं आहे की 4481 ते 5440 एवढे विद्यार्थी म्हणजे टोटल जर बघितले तर 2720 एवढे विद्यार्थ्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतर बुधवारी जर बघितलं 31 तारखेला तर कोल्हापूरला टेबल 13 आहे ते. तर 5441 ते 6740 टोटल 1300 विद्यार्थी. त्याच्यानंतर सांगलीला जायचं आहे 6741 ते 7640 900 विद्यार्थी आणि साताऱ्याला जायचं आहे 7641 ते 8840 टोटल 1200. टोटल 3400 एवढे विद्यार्थी जायचं आहे. त्याच्यानंतरनं गुरुवारी जर बघितलं 1 तारखेला तर इथं कोल्हापूरला टोटल टेबल जे आहेत तर 13 आहेत. तिथे आहेत 8841 ते 10140 टोटल 1300 विद्यार्थी. सांगलीसाठी नंबर जायचा आहे 10,141 ते 11,040 एवढे विद्यार्थी जे टोटल 900 विद्यार्थी आहेत आणि त्याच्यानंतर साताऱ्याला जायचं आहे 11,041 ते 12,240 टोटल 1200 विद्यार्थी टोटल
टोटल सगळे मिळून 3400 विद्यार्थी आहेत एका दिवशी होणार. त्याच्यानंतर 2 तारखेला कोल्हापूरला जायचं आहे. 12,241 ते 13,540 टोटल 1300 विद्यार्थी. त्याच्यानंतर 13,541 ते 14,240 900 विद्यार्थी आणि त्याच्यानंतरनं बघितलं साताऱ्याला 14,440 ते 15,640 1200 विद्यार्थी. टोटल जर बघितलं तर 3,400 विद्यार्थी आहेत. 3 तारखेला बघितलं तर 3 तारखेला 15,641 ते अ, 16,940 टोटल 1300 विद्यार्थी. त्याच्यानंतर सांगलीसाठी जायचं आहे 16,941 ते 17,840 900 विद्यार्थी आणि साताऱ्याला जायचं आहे 17,841 ते 19,040 म्हणजे टोटल 1200 विद्यार्थी. तर टोटल एवढे 3400 विद्यार्थी एवढे आहेत. रविवारी सुट्टी आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं हे टाईम टेबल जे आहे ते बघा टोटल आहे 13 तारखेपर्यंत आहे. तर हे 4 तारखेला सुट्टी. 5 तारखेला जर बघितलं तुम्ही तर 19,041 ते 20,340 टोटल 1300 विद्यार्थी. सांगलीला जायचं आहे 20,341 ते 21,240 900 विद्यार्थी आणि साताऱ्याला जायचं आहे 21,241 ते 22,440 टोटल 3400 विद्यार्थी जायचं आहे. 6 तारखेला जर बघितलं तुम्ही तर रोल नंबर आहेत 22,441 ते 23,740 1300 विद्यार्थी. त्याच्यानंतर 23,741 ते 24,640 900 विद्यार्थी आणि साताऱ्याला जायचं आहे 24,661 ते 25,840 टोटल 1200 विद्यार्थी. टोटल 3400 विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बुधवारी जर बघितलं 7 तारखेला तर कोल्हापूरला 25,841 ते 27,140 1300 विद्यार्थी. सांगलीला आहे 27,141 ते 28,040 900 विद्यार्थी आणि साताऱ्याला आहेत 28,041 ते 29,240 टोटल 1200 टोटल 3400 विद्यार्थी एका दिवशी. त्याच्यानंतर 8 तारखेला बघूयात. 8 तारखेला बघितलं तर कोल्हापूरसाठी आहे 29,241 ते 30,540. त्याच्यानंतर सांगलीसाठी आहेत 30,541 ते 31,440 आणि साताऱ्यासाठी आहेत 31,441 ते 32,640 एवढे विद्यार्थी. टोटल आहेत 340 एवढे विद्यार्थी. त्याच्यानंतरनं 9 तारखेला बघितलं शुक्रवारी तर कोल्हापूरला आहेत 32,641 ते 33,940. त्यानंतर सांगलीसाठी आहेत 33,941 ते 34,840 आणि साताऱ्याला जर बघितलं तर ते आहेत 34,841 ते 36,040 टोटल 3,400 एवढे विद्यार्थी असणार आहे. त्याच्यानंतर शनिवारी कोल्हापूरला जर बघितलं तर आहेत 36,041 ते 37,340. त्याच्यानंतर सांगलीसाठी आहेत 37,341 ते 38,240 आणि साताऱ्यासाठी आहेत 38,241 ते 29,440 टोटल जर बघितलं तर 3,400 एवढे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं रविवारी शासकीय सुट्टी आहे. तर जर बघितलं तर सोमवारी जर बघितलं तर हे आहेत सोमवारी 12 तारखेला 39,441 ते 40,740 टोटल 1300 विद्यार्थी. सांगलीला आहेत 40,741 ते 41,640 900 विद्यार्थी. साताऱ्याला आहेत 41,641 ते 42,840 1200 विद्यार्थी. टोटल 3400 विद्यार्थी आणि मंगळवारी 23 तारखेला जर बघितलं तर हे आहेत फक्त कोल्हापूरला होणारा 42,841 ते 44,233 विद्यार्थी. तर टोटल 1,393 एवढे विद्यार्थी आहेत. तर टोटल जर बघितलं तर 44,233 एवढे विद्यार्थी आहेत आणि याच्यानंतर यांनी काय केलं की डॉक्युमेंट कोणते लागणार याची यादी दिलेली आहे. ती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे आणि याच्यानंतरनं परिशिष्ट जे दिलेले आहे त्याची प्रिंट काढायची आणि इथं विद्यार्थ्यांची काय केलं की तुम्हाला यादी दिलेली आहे. तर त्या यादीनुसार तुम्ही काय करायचं की जायचं आहे. लक्षात घ्या. तर ही यादी कंप्लीट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.